हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट बँकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी मकरंद आंबेडकर आणि आज एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. वयवारी एजेस. तर एजेसचे क्वेश्चन विदाऊट एक्स मेथडने कसे सॉल्व्ह करायचे आहे ते आजच्या मेथडच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा असेच व्हिडिओ जर बघायचे असेल तर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरायचं नाही आहे गाईस. तर चला सुरू करूया आजचं सेशन. बघा, पहिल्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे की 10 वर्षापूर्वी ए आणि बी चं गुणोत्तर दिलेलं आहे 15:11. ठीक आहे. आणि 11 वर्षानंतर त्यांचा रेशिओ दिलेला आहे, म्हणजे गुणोत्तर दिलेलं 9:60. तर बी चं वर्तमान म्हणजे त्याचं एज काय आहे, म्हणजे प्रेझेंट एज काय आहे हे विचारलेलं आहे. तर याची मांडणी करत असताना बघा, म्हणजे रेशिओ मेथड काय आहे, रेशिओ मेथडने वयवारीचे क्वेश्चन्स जे आहे ते कसे सॉल्व्ह करायचे आहे ते आपण जाणून घेऊया गाईस. ठीक आहे. तर बघा, आपल्याला हे माहित पाहिजे की बिफोर म्हणजे पूर्वी, प्रेझेंट म्हणजे आता आणि आफ्टर म्हणजे नंतर. समजा पूर्वीचा रेशिओ दिलाय म्हणजे याचा अर्थ असा होईल की प्रेझेंट पासून पूर्वी आणि प्रेझेंट पासूनच नंतर जायचं आहे आपल्याला. रेफरन्स पॉइंट काय राहिला आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना? प्रेझेंट गाईस. ठीक आहे. मग आता बघा, त्यांनी काय म्हटलंय ए आणि बी. मी कसं लिहून घेतो बघा, याला पहिले प्रॉपर पद्धतीने समजून घ्या की वयवारीचे जे क्वेश्चन्स आहे ते क्वेश्चन्स आपल्याला कसे सॉल्व्ह करायचे. आता त्यांनी 10 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलेलं आहे. 10 वर्षापूर्वी म्हणजे इकडून मागे जर मी गेलो तर हे 10 इयर्स आहे. बरोबर आहे. मग काय दिलेलं आहे? 15:11. बरोबर. आणि तसंच बघा, इथून 11 वर्षानंतर म्हणजे प्रेझेंट पासून आफ्टर 11 इयर्स किती दिलेलं आहे? 9:08. ठीक आहे. मग आता आपल्याला वर्तमान एज काढायची आहे. कोणाचं? वय काढायचं आहे. प्रेझेंट एज काढायची आहे बी ची. म्हणजे आपल्याला इथे जर मी 2 पार्ट म्हटलं तर हा पार्टची व्हॅल्यू आपल्याला सांगायची आहे. पण आता याला सॉल्व्ह करायची टेक्निक्स बघा कशी आहे. मी याला विदाऊट एक्स मेथडने कसं सॉल्व्ह करतो, एक एक्झाम्पल जर समजलं तर दुसरं तिसरं एक्झाम्पल मग आपल्याला खूप इझी वेने सॉल्व्ह करता येईल. याच्यावर कमांड करा. बेसिक विथ ट्रिक्स म्हणून आपण हे सेशन घेतोय गाईस. ठीक आहे. बघा, लक्ष द्या. आता बघा, याला सॉल्व्ह करत असताना आपल्याला काय करावं लागेल? ठीक आहे. प्रेझेंट, दिस इज प्रेझेंट. ठीक आहे. नाव सी, सगळ्यात पहिला आपल्याला दोन्ही रेशिओचा काय घ्यावा लागेल? डिफरन्स घ्यावा लागेल. ठीक आहे. डिफरन्स म्हणजे हे किती येईल? 15तून 11 गेले म्हणजे हे 4 येईल आणि 9तून 8 गेला 1 येईल. मग आता दोन्हीकडला जो डिफरन्स आहे, हा दोन्हीकडला डिफरन्स जो आहे हा सेम आहे का? नाही. तर सगळ्यात पहिलं आपलं काम काय राहील? दोन्हीकडला डिफरन्स सेम करायचा. मग सेम कसं करणार बघा, ह्या 4 ला मी इकडे मल्टिप्लाय करतो आणि या 1 ला मी इकडे मल्टिप्लाय करतो. इकडे तिकडे जो नंबर पाठवला त्याने मी आतमधल्या गुणोत्तराला काय करेल? गुणेल. बघा, इकडे तिकडे जो नंबर नेला म्हणजेच 15 एक 15. ठीक आहे. 11 एक 11. करेक्ट आहे. म्हणजे 15 भागीला 11 झाले. तसंच इकडे बघा, 9 चोक 36 आणि 8 चोक 32. मग आता तुम्ही बघा, आता याचा जो डिफरन्स आहे हा 4 आहे आणि याचा सुद्धा डिफरन्स किती असणार आहे? 4. बघा ना, 15तून 11 गेले 4, 36 मधून 32 गेले 4. मग असं जेव्हा आपण करतोय म्हणजे एक्झॅक्टली आपण क्वेश्चनला सेम पेजवर आणलं असा याचा अर्थ होतोय. मग आता जो काही त्यांनी टॅली दिलेला आहे की बिफोर पासून प्रेझेंट 10 वर्ष आणि प्रेझेंट पासून आफ्टरचे जे 11 वर्ष आहे, म्हणजे टोटल ट्रॅव्हलिंग किती आहे? 11 अधिक 10 21 वर्षाचा. म्हणजे जेव्हा मी बिफोर टू आफ्टर म्हणेल तेव्हा हा टोटल बॅलन्स किती होतोय? 21 वर्षाचा. करेक्ट आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा, इथे आता तुम्हाला हा दिसत असेल 36 मधनं 15 गेले. 36 मधनं 15 गेले तर किती राहिले? 36 वजा 15 म्हणजे हा किती होतो? 21च होतो आहे. करेक्ट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे काय लक्ष देत आहे की याचा डिफरन्स सुद्धा हा 21च येतो आहे. मग 21 डिफरन्स येतो आहे तर मी 21 लिहून घेतला. पण आता हा डिफरन्स म्हणजे आता हा टोटल इयर्स किती आहे? 21 आहे. मग 21 चे 21 बनवण्यासाठी मला ह्या 21 ला कितीने गुणावं लागेल? बरोबर ना. हा 21 म्हणजे कोणता? हा 21 नाही आहे. 36 वजा 15चा हा 21 आहे. करेक्ट. आणि टोटल इयर्स किती आहे आपल्याकडे? 21. मग आता 21 ला, बरोबर आहे, 21 ला कितीने गुणलं म्हणजे 21 येईल? तर 21 ला 1 न गुणलं म्हणजे 21च येत आहे. बरोबर आहे. मग आता हा तुमचा काय झाला? मल्टिप्लिकेशन फॅक्टर.
मग आता बघा त्यांनी काय विचारलंय, बीचं आजचं वय किती हे विचारलेलं आहे, बरोबर आहे. मग मी सगळ्यात पहिलं काय करील, हा 1 ने ह्या 11ला गुणेल, म्हणजे 11 गुणीला 1 म्हणजे 11, म्हणजे 11 हे जे वय आहे, हे 11 जे वय आहे हे कधीचं आहे, 10 वर्षापूर्वीचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणाचं, बीचं, बरोबर आहे. कारण हा बिफोर वाला पार्ट आहे, आपल्याला 10 वर्ष पुढे ढकलायचा आहे. मग 10 वर्ष पुढे ढकलायचा आहे म्हणजे 11 अधिक 10 इथे किती होणार आहे, 21, म्हणजे बीच, म्हणजे तुमचं उत्तर किती होणार आहे, 21 इयर्स. होप समजलं असेल. आता बघा ही मेथड का, कारण ऍट अ टाइम इथे मला 4 उत्तरं दिसत आहे. सपोज ए चं विचारलं असतं तर मी कसं काढलं असतं, ए चं जर आजचं वय विचारलं असतं, हा 1 ने मी ह्या 15ला गुणलं असतं, बरोबर आहे. म्हणजे 15 आणि त्यामध्ये किती मिळवले असते, 10, म्हणजे हे 25 आलं असतं. कोणाचं रे, ए चं उत्तर आलं असतं. जर सपोज 11 वर्षानंतरचं जर वय विचारलं असतं की 11 वर्षानंतरचं एचं वय किती आहे, म्हणजे डायरेक्ट या 36ला मी 1 ने गुणलं असतं, म्हणजे 36 आलं असतं या पद्धतीने. ठीक आहे, तसंच आपण बीचं काढलं असतं. सो होप सो मेथड तुम्हाला समजली असेल. एकदम इझी मेथड आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला दुसऱ्या क्वेश्चन कडे वळूया आणि सायमल्टेनियसली हा दुसरा क्वेश्चन तुम्ही पण सॉल्व्ह करून बघू शकता. मांडणी जी असणार आहे, मांडणी त्याच पद्धतीने असणार आहे. आता थोडीशी मी इथे स्पीड वाढवतो, कारण ह्या स्पीडमध्ये आपण बँकिंग एक्झाम मध्ये क्वेश्चन नाही सॉल्व्ह करू शकत, करेक्ट. मग आता काय म्हटलंय बघा, रेशिओ दिलेला आहे अनुभा आणि तिच्या आईचा, कोणता, इज म्हटलाय, म्हणजे आजचा, प्रेझेंटचा गुणोत्तर दिलेला आहे, करेक्ट. आणि 6 वर्षानंतरचं. मग मी मांडणी करताना कशी लिहेल, प्रेझेंट, ठीक आहे, आणि आफ्टर. किती वर्षानंतरचं, 6 वर्षानंतर. वरती पार्ट अनुभा आणि अनुभा मदर. ठीक आहे, मांडणी बघा कशी आहे, अनुभा आणि अनुभा मदर, करेक्ट आहे. मग आता बघा 1:2 प्रेझेंटचा रेशिओ आहे आणि 11:20 कधीचा आहे, आफ्टर 6 इयर्स. ठीक आहे, 11:20 याला पहिले सॉल्व्ह करून घेऊ आणि नंतरची कंडिशन काय आहे ते नंतर बघू आपण. मग त्यांनी काय विचारलेलं आहे की 9 वर्षापूर्वी त्यांच्या दोघांचं गुणोत्तर किती राहिलं असेल, 9 वर्षापूर्वी. ठीक आहे, बघा 2 मधून 1 गेला 1, 20 मधून 11 गेले किती, 9, करेक्ट आहे. मग आता बघा डिफरन्स सेम आहे का रे, नाही. पहिलं डिफरन्स सेम करू, कसा, हा 9 इकडे पाठवला, हा 1 इकडे पाठवला, इकडे तिकडे जे पाठवले त्यांनी याला काय करायचं आहे, गुणायचं आहे. म्हणजे हा 9 आणि हा 18. ठीक आहे, हा किती होईल, हा 11 आणि हा किती होईल, हा 20. ठीक आहे, म्हणजे आता बघा, आता हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स किती आलेला आहे. आता बघा हा डिफरन्स 11 मधून 9 गेले 2, पण मला किती पाहिजे, 6 ना. मग 2 ला कितीने गुणलं तर 6, 2 ला 3 ने गुणलं तर 6, 3, बरोबर आहे. मग आता मी काय करेल, आता मी ह्या 3 ला याला पण गुणाकार करेल आणि याला पण गुणाकार करेल, म्हणजेच 9 तिरी 27, ठीक आहे, आणि 18 तिरी 54. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात घ्या, आता हे जे वय आलेलं आहे किंवा गुणोत्तर जो लिहिलेला आहे हा प्रेझेंटचा आहे, पण त्यांनी 9 वर्षापूर्वी म्हटलेला आहे. म्हणजे मला काय करावं लागेल, या 27 मधनं 9 वजा करावं लागेल, 54 मधनं पण 9 वजा करावं लागेल, म्हणजे 27 मधनं 9 गेले म्हणजे किती रे, 18, आणि 54 मधनं 9 गेले, बघा 54 मधनं 9 गेले म्हणजे किती राहील, 45. समजलं का सांगा, डन आहे. मग आता याला संक्षिप्त रूपात लिहायचं, म्हणजेच 9 दुनी आणि 9 पाचा, म्हणजे याचं उत्तर काय येत आहे, ऑप्शन नंबर डी, 2:5. माय डिअर फ्रेंड, समजलं असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, ठीक आहे, आणि शेअर सुद्धा करायचं आहे जे तुमचे मित्र मैत्रिणी आहे. ठीक आहे, आवडताय व्हिडिओ, ठीक आहे, याच पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे गाईस. चला नंतरचा प्रश्न बघा, नंतरच्या प्रश्नाला सुद्धा आपण गुणोत्तरामध्ये मांडणी करू शकतो. ठीक आहे, रेशिओ मध्ये मांडणी करू शकतो. कसं रे, फर्स्ट मध्ये लिहूया, काय म्हटलंय, आता प्रेझेंटचा दिलेला आहे, म्हणजे आता मी शॉर्ट मध्ये लिहितो पी, बरोबर आहे, आणि आफ्टर म्हणजे ए. प्रेझेंट आणि आफ्टरची कंडिशन दिली आहे. ज्योती आणि सोनिया, बघा शॉर्ट मध्ये लिहायचं, पूर्ण नाव लिहित बसायचं का, तेवढा वेळ आहे का आपल्याकडे एक्झाम मध्ये, नाही, फर्स्ट मध्ये लिहायचं. ठीक आहे, काय म्हणताय, प्रेझेंट एज ऑफ ज्योती इज 4 टाइम्स दॅट ऑफ सोनिया. किती आहे, 4 पट आहे असं म्हटलेलं आहे, म्हणजे 4:1 होईल इकडे. ठीक आहे, तिकडे किती, 12 वर्षानंतर 12 इयर, किती, 3:1, बरोबर आहे. मग आता याचा काय घ्यायचा रे, डिफरन्स घ्यायचा, म्हणजे इथे 4तून 1 गेला 3, 3तून 1 गेला 2,
मग आता बघा डिफरन्स सेम करायचा आहे. मग याला 3ला आपल्याला काय करावं लागेल, इकडे न्यावं लागेल, आणि या 2ला काय करावं लागेल, इकडे न्यावं लागेल. इकडे तिकडे ज्याने नेलं त्याला आपल्या आतमधल्या गुणोत्तराला काय करेल, गुणावं लागेल. 4 दुने 8, बे 1 बे, करेक्ट आहे. मग हे किती, 3 तिरी 9 आणि 3 1 3. समजलं का सांगा. मग आता बघा इथे डिफरन्स काय झाला आहे, सेम झालेला आहे. दोनही कडला डिफरन्स बघा 6 6चा दिसतो आहे. बरोबर आहे. सोनियाचं प्रेझेंटेज म्हटलंय, प्रेझेंटेज सोनिया म्हणजे खालचा पार्ट, म्हणजे हा वाला पार्टवर आपल्याला फोकस करायचा आहे. बरोबर आहे. मग आता 9तून 8 गेले, किती राहिला रे, 1. ठीक आहे. पण आता आपल्याला किती बनवायचं आहे, 12. म्हणजे मला कशाने गुणावं लागेल, 12ने. बरोबर आहे. मग आता माझा मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय झाला, 12. मग सोनियाचं आजचं वय प्रेझेंट, म्हणजे 12 दुने किती होईल, 12 दुने होईल 24. विषय मोकळा गाईस. 24 इयर्स. हार्डली तुम्ही जर फास्ट मध्ये सॉल्व्ह केलं, सेकंड्स मध्ये सॉल्व्ह होतं. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न बघूया. ठीक आहे. काय म्हटलंय बघा आता, 3 पर्सन्स आर इन द प्रोपोर्शन. 3 जणाचे गुणोत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. 8 years ago the sum of their ages was 56. 8 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची टोटल, 8 years ago, ठीक आहे, त्यांच्या वयाची टोटल 56 दिलेली आहे. आता मला सांगा, या आकड्याला आणि या गुणोत्तराला मला एका पेजवर जर आणायचं असेल तर मला एक्झॅक्टली काय करावं लागेल. आता मला सांगा, तुम्ही गुणोत्तराला मागे किंवा पुढे नेऊ शकता का, नाही. ती व्हॅल्यू आहे, तो रेशिओ आहे. रेशिओला कधी मागे पुढे नाही नेऊ शकत. मग इथे मला सांगा, मागे पुढे जर आपल्याला न्यायचं असेल तर आपण कशाला नेऊ शकतो, हा जो टॅली दिलेला आहे 56 म्हणजे तिघांचा. मग जर आता बघा की हे 8 वर्षापूर्वीचं आहे, मग जर मी तिघांनाही 8 वर्ष पुढे नेलं, बरोबर ना, तिघांनाही 8 वर्ष जर पुढे नेलं म्हणजे मला 8 अधिक 8 अधिक 8 म्हणजे टोटल किती झाले रे, 24. म्हणजे या 24-56 मध्ये जर मी ऍड केले तर ही जी टोटल आहे, बरोबर आहे, किती होणार, 80. ही जी 80 टोटल आहे, ह्या तिघांचं आजचं वय होईल. समजलं की नाही. सिंपल आहे. कसं बघा, 8 वर्षापूर्वी तिघांची टोटल 56 दिलेली आहे. ठीक आहे. मग त्यांना मी काय करतो, प्रेझेंट मध्ये आणतोय, म्हणजे मागच्या 8 वर्षातून पुढच्या 8 वर्षाकडे ढकलतोय. कोणाला, तिघालाही. फक्त 8 ऍड होईल का, नाही. किती ऍड होईल, तिघांची 8 8 8 म्हणजे 8 तिरी किती, 24. तेच लिहिले आहे मी इथे 24. ठीक आहे. म्हणजे 80. आता 80 पार्ट दॅट इज इक्वल टू 4:7:9. मग 80 पार्ट जर 4:7:9 म्हणजे हे किती झाले बघा, 7 4 11 आणि 9 20. ठीक आहे. तर आता त्यांनी काय म्हटलंय, फाइंड देअर प्रेझेंट एजेस. त्यांचं आजचं वय काय आहे हे सांगायचं आहे. मग आता बघा प्रेझेंटेज, मग 4 पार्टची व्हॅल्यू किती, बरोबर आहे. 20 पार्टची व्हॅल्यू जर 80 असेल तर 4 पार्टची व्हॅल्यू किती, करेक्ट आहे. 20 चोक म्हणजे पहिला पार्ट किती येईल, 16. ठीक आहे. म्हणजे 16 पार्ट येईल. म्हणजे त्याचं प्रेझेंट एज किती होईल आहे, 16 पहिल्याचं. दुसऱ्याचं किती होईल, 4चा जागी मी 7 ठेवेल, म्हणजे 7 चोक 28. करेक्ट आहे. मग तिसरं काय ठेवील, 9 9 चोक 36. या पद्धतीने गाईस. म्हणजे एक आला, तिथे एकच ऑप्शन दिसतंय, पण नन ऑफ दिस असल्यामुळे आपल्याला थोडंसं इथे सावध राहावं लागेल. कधी कधी पोरं काय करतात, एकच काढतात, टिक करून देतात, पण इकडल्या व्हॅल्यू ह्या चेंजेस असतात. तर इथे थोडंसं आपल्याला लक्ष द्यावं लागेल. समजलंय. लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न बघा. नंतरच्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की तिघांचं जे आजच्या वयाची बेरीज जी दिलेली आहे ही 72 दिलेली आहे. 4 वर्षापूर्वीच त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 1:2:3. ठीक आहे. तर त्यांचं एचं आजचं वय किती आहे, जसा मागचा क्वेश्चन होता त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे, फक्त रिव्हर्स करायचा आहे. कसं बघा जरा. आता त्यांनी टोटल आजची 72 दिलेली आहे, बरोबर आहे. ए बी सी ची आजची जी टोटल आहे ही किती दिलेली आहे, 72 दिलेली आहे. 4 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे 1:2:3. कधी, 4 years ago. सिंपल आहे, सिंपल आहे बॉस. ठीक आहे. 1:2:3. मग आता बघा, रेशिओला मी मागे पुढे नेऊ शकतो का, नाही. याला मी करू शकतो, आकडा आहे हा, बरोबर ना. मग मला सांगा, ह्या 72ला मला 4 वर्ष मागे न्यायची तिघांची, म्हणजे 4 अधिक 4 अधिक 4 म्हणजे 4 गुणिला 3 म्हणजे 12 मला यातनं वजा करायचे आहे. म्हणजे टोटल किती झाले रे, 60. म्हणजे धिस व्हॅल्यू इज इक्वल टू दिस नाव.
यू अंडरस्टँड माय पॉईंट गाईस? समजलंय का? म्हणजे आता हा जो रेशिओ झाला दॅट इज इक्वल टू 60 झालेला आहे, हे समजलं पाहिजे इथे. सो 3 2 5 1 6 म्हणजे 6 पार्टची व्हॅल्यू जर 60 असेल तर त्यांनी ए च विचारलेलं आहे, तर एका पार्टची व्हॅल्यू म्हणजे किती? बरोबर आहे. 6 पार्टची व्हॅल्यू जर 60 असेल म्हणजे हे किती झाले रे? 10 मध्ये कटलं. म्हणजे मी हे कसं काढतो, असं असं डिवाइड होतं, असं असं पण डिवाइड होतं आणि असं मल्टिप्लिकेशन होतं, हे लक्षात ठेवा. हा म्हणजे उत्तर किती येणार आहे इथे? 10 इयर्स माय डिअर फ्रेंड्स, कारण त्यांनी प्रेझेंट एज विचारलेला आहे आणि आपण एचं प्रेझेंट, कारण रेशो कसा दिलेला आहे 4 वर्षापूर्वीचा. पण मला सांगा करेक्ट उत्तर आहे का? नाही. इथे थोडस जर लक्ष दिलं, हे 4 वर्षापूर्वीचं एज झालं. कोणाचं? एचं. ह्या 10 मध्ये मला काय ऍड करावं लागेल? आता पोरं तसेच करतात, डायरेक्ट टिक करून टाकतात, बट दॅट इज टोटली रॉंग गाईस. मग इथे काय करावं लागेल? हे झालं कधीचं? 4 वर्षापूर्वीचं. मग आता त्याला आपल्याला प्रेझेंट मध्ये आणावं लागेल, म्हणजे 4 याच्यात ऍड करावं लागेल, म्हणजे आन्सर किती होईल रे बाबा? 14 इयर्स. सो दिस इज नॉट द करेक्ट आन्सर, दिस इज करेक्ट आन्सर माय डिअर फ्रेंड्स. हे जे 10 होतं हे 4 वर्षापूर्वीचं वय होतं, कारण रेशिओ जो आपला आहे इथे लक्ष द्यायचं, इथे लक्ष नाही द्यायचं आहे 72 ला. रेशिओ वरून आपण कॅल्क्युलेट करतोय, म्हणून रेशिओ कधीचा होता तो आपल्याला इथे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. अंडरस्टँड माय पॉइंट गाईस? करेक्ट आहे. चला नंतरचा प्रश्न. अरे बापरे सर, हा तर लईच खतरनाक दिसतोय. कुछ भी नाही आहे बॉस, इट्स अ स्ट्रेटर वन, फक्त ते व्हॅल्यू तशी दिसते मोठी. ठीक आहे, बघा ऍव्हरेजचा कन्सेप्ट आहे. काय म्हटलेलं आहे? आता ऍव्हरेज पहिलं समजलं पाहिजे. ठीक आहे, ऍव्हरेज म्हणजे काय रे? ऍव्हरेज म्हणजे सरासरी. ठीक आहे, ऍव्हरेज म्हणजे सरासरी. ऍव्हरेज म्हणजे काय? दिलेल्या संख्येची बेरीज, सम ऑफ ऑल नंबर्स अपॉन टोटल नंबर्स, एकूण नंबर. मग आता बघा यांनी काय म्हटलंय? ऍव्हरेज दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 6x - 15, 6x - 15 आणि टोटल यांचा काय होईल? गुणाकार. म्हणजे गुणीला किती? 2. 2 का बरं घेतले? कारण इथे ए आणि बी आहे, हे लक्षात घ्या. मग 6x - 15 इंटू 2 म्हणजे हे कोणाची बेरीज आहे? ए अधिक बी ची बेरीज आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मग 6x - 15 म्हणजे हे किती होईल? 12x - 30. करेक्ट आहे गाईस? थोडासा डेप्थ जरा वाढवला इथे आपण. ठीक आहे, सो आता बघा, जरी आपण विदाउट एक्स म्हटलं, मी याला सॉल्व आपल्याच पद्धतीने करतो आहे, पण आता क्वेश्चन मध्ये एक्स असल्यावर आपण काय करणार आहे? ठीक है, लाइफ में एक्स किसी को नहीं होना, बट अभी एक्स आ ही गई तो क्या करेंगे भाई? करेक्ट ना? चलो, सो 12x - 30. मग आता पुढे बघा, पुढे पुन्हा एबीसीचं तिघांचंही म्हटलेलं आहे, मग त्याच पद्धतीने डायरेक्ट लिहून घेतो. ए प्लस बी प्लस सी दॅट इज इक्वल टू काय म्हटलेलं आहे? 4x + 6. सो 4x + 6 गुणीला काय होईल रे? 3. 4 × 3 = 12, 12x अधिक 18. करेक्ट ना? ठीक आहे, मग आता पुढे काय म्हटलंय? इफ प्रेझेंट एज ऑफ बी इज 25% लेस दॅन द प्रेझेंट एज ऑफ सी अँड प्रेझेंट एज ऑफ बी इज 20% मोर दॅन द प्रेझेंट एज ऑफ ए. आता लक्ष द्या. आता सगळ्यात पहिली गोष्ट की हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर मला सी चं वय भेटतं, कारण मला कोणत्या तरी एकाचं वय पाहिजे राहिलं आहे, कारण इथे त्यांनी नंतरचा पार्ट रेशिओ मध्ये दिला. मला कोणाचं तरी वय पाहिजे राहील ना, ए बी सी मधनं कोणाचं तरी एकाचं वय पाहिजे राहील, तेव्हाच तर मी एक्झॅक्टली जो क्वेश्चन विचारला आहे प्रेझेंट एज ऑफ ए हे मी सांगू शकेल. बरोबर ना? मग आता बघा, हा पहिला पार्ट सॉल्व्ह करून घेऊ आणि नंतर मग नंतरच्या पार्टवर जाता येईल आपल्याला. ठीक आहे, मग हा जर पार्ट आपण सॉल्व्ह केला म्हणजे आता एबीसी मधनं बघा, ए प्लस बी प्लस सी मधनं जर मी ए बी वजा करतो आहे, लक्ष द्या, ए बी वजा करतो आहे, तर म्हणजेच काय करायचं आहे? 12x + 18 मायनस ब्रॅकेटमध्ये घेतोय कारण साईनचा घोळ नाही व्हावं म्हणून, बाकी काही नाही. मग हे किती रे? 12x + 18 मायनस 12x. आता मायनस मायनस काय होतो? जेव्हा ब्रॅकेटला मायनस साईन मल्टिप्लाय होतो तेव्हा 2 मायनसचं काय होतं? प्लस होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हा 12x आणि -12x गेट कॅन्सल, सो 30 + 18 दॅट इज व्हॉट? 48 माय डिअर फ्रेंड्स. समजलं की नाही सांगा? म्हणजे इथे सी चं वय भेटलं. कोणतं? आजचं वय रे, कारण प्रेझेंट ऍव्हरेज एज म्हटलेलं आहे. करेक्ट आहे, म्हणजे सी चं वय भेटलं. मग तुम्ही म्हणाल सर सी चं वय काढून तुम्ही काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे ना? पुढे क्वेश्चन वाचू ना काय म्हटलेलं आहे आणि त्याला सॉल्व्ह करू, त्याला संक्षिप्त रूपामध्ये सॉल्व्ह करू. कसं बघा, आता पुढे म्हटलंय इफ प्रेझेंट एज ऑफ बी इज 25% लेस दॅन प्रेझेंट एज ऑफ सी.
म्हणजे याला मी डायरेक्ट जर मांडणी केली की प्रेझेंट एज ऑफ बी इज म्हणजे इज इक्वल टू 25% लेस, म्हणजे 100तून 25 गेला, 75 भागीला 100, ठीक आहे, दॅन द प्रेझेंट एज ऑफ सी. सी म्हणजे मला बी बाय सी ला मी संक्षिप्त रूपात या पद्धतीने लिहू शकतो, 75 भागीला 100 म्हणजे 25 तिरी आणि 25 चोक मीन्स बी बाय सी दॅट इज नथिंग बट 3/4 माय डिअर फ्रेंड्स. इजंट इट? यू गॉट माय पॉइंट? म्हणजे 3/4 हे समजलं का सांगा पहिले. ठीक आहे, त्याच पद्धतीने बघा आता, कारण मधात अँड आलाय, अँड इज ऑलवेज फॉर द फर्स्ट पर्सन नॉट सेकंड पर्सन. ठीक आहे, पहिल्या पर्सन साठी अँड यूज केलेला आहे, म्हणजेच आपल्याला असं वाचायचं आहे प्रेझेंट एज ऑफ बी इज 20% मोर दॅन द प्रेझेंट एज ऑफ ए. प्रेझेंट एज ऑफ बी इज 20%, डायरेक्ट लिहू, मोर दॅन प्रेझेंट एज ऑफ ए म्हणजेच 120 भागीला 100 म्हणजे 6 भागीला 5. तुम्ही म्हणणार सर पुन्हा तुम्ही काय साध्य केलं असं सॉल्व्ह करून? भरपूर काही साध्य होतं बघा जरा. आता आपल्याला ए बी सी ला एका पेजवर आणायचं आहे. काय म्हटलं मी? ए बी सी ला एका पेजवर आणायचं आहे. मग ए बी सी ला जर एका पेजवर आणायचं आहे तर मला ह्या दोघांची व्हॅल्यू बी ची काय करावं लागेल? सेम करावं लागेल ना गाईज. ठीक आहे, मग बी इथे 6 दिसतोय, मग इथल्या याला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर मला सी ला पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच इथे ए बी सी किती झाला रे? ए बी सी, ए काय आहे 5, ठीक आहे, बी काय आहे 6 आणि सी किती होईल? 4 दुने 8. म्हणजेच इथे बघा ए बी सी चं जे गुणोत्तर भेटलं 5 6 6 8. समजलं का सांगा? मग आता तुम्ही म्हणाल की सर प्रेझेंटेज ऑफ ए कसा? ठीक आहे, आता आपल्याकडे प्रेझेंट ए चा जो पार्ट आहे तो 5 आहे आणि सी चा जो पार्ट आहे तो 8 आहे आणि आपण सी चं आजचं वय हे ऑलरेडी काढून ठेवलेलं आहे 48. म्हणजेच मी असं म्हणू शकतो का की 8 पार्टची व्हॅल्यू ही 48 तर 5 पार्टची व्हॅल्यू किती? विषय मोकळा. That's it my dear friends. So 8 6 48, 6 5 30 means 30 years is the present age of, that is what? A. समजलं का सांगा? बघा क्वेश्चन दिसायलाच भारी होता रे, नाही का? क्वेश्चन एक्स वगैरे आलं असं मायनस काहीतरी आलं की दिल की धडकने तेज, असं काही नसतं. क्वेश्चनला प्रॉपर पद्धतीने तोडायचं असतं. कीप इट सिंपल माय डिअर फ्रेंड्स. पुन्हा एक क्वेश्चन. ठीक आहे, आवडत आहे ना? ठीक आहे, चला लाईक शेअर करा रे पटापट. नाव सी गाईस, आता इथे काय म्हटलं, कधी कधी क्वेश्चन असा दिलेला असतो, जसं आता हा क्वेश्चन आहे की त्यामध्ये काही जी माहिती असते ती कामाचीच नसते. आज तुम्ही म्हणाल कसं सर? बघा क्वेश्चन जर पूर्णपणे जर प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही रीड केला की इथे म्हटलेलं आहे की राधाचं आजचं वय हे तिच्या आईच्या वयाच्या 1/6 आहे. ठीक आहे, आणि राधाचं आईचं जे वय आहे ते मोहनच्या एजच्या तिप्पट राहील केव्हा? 12 वर्षानंतर, आफ्टर 12 इयर्स. जर मोहनने त्याचा 8वा वाढदिवस, काय म्हटलंय? मोहनने त्याचा 8वा वाढदिवस जर 4 वर्षापूर्वी जर सेलिब्रेट केला असेल तर राधाच्या आईचं आजचं वय किती? आता काही लोकांना क्वेश्चन सुरुवात कुठून करायचा ना हेच समजत नाही, पण आपल्याला क्वेश्चनची क्लॅरिटी ह्या मोहनच्या बर्थडेवाल्या लाईन मधून मिळत आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता मला सांगा, त्याने जर 4 वर्षापूर्वी त्याचा 8वा बर्थडे जर सेलिब्रेट केला असेल म्हणजे त्याचा आजचं वय किती रे? 12 ना. म्हणजे त्या 8 मध्ये 4 काय करावं लागेल? 12. म्हणजे मोहन प्रेझेंट एज. समजलं का सांगा रे? ठीक आहे, मोहनचं प्रेझेंट एज 12 राहील. नाउ सी माय डिअर फ्रेंड, आता मी या लाईनवर येईल की राधाज मदर एज विल बी 3 टाइम्स. राधाज मदर एज विल बी 3 टाइम्स द एज ऑफ मोहन. राधाज मदर एज, ठीक आहे, हे राधाज मदर 3 टाइम्स 3:1. आता मला सांगा केव्हा? 12 वर्षानंतर. मला सांगा आता आपल्याला मोहनचं इथे वय ठेवासाठी त्याला 12 वर्ष पुढे ढकलावं लागेल, हो की नाही? मग आजचं वय जर मोहनचं 12 आहे तर त्याचं 12 वर्षानंतरचं जे वय राहील हे किती राहील? 24 ना. म्हणजे ह्या एका पार्टची व्हॅल्यू किती झाली रे बाबा? 24 झाली. मग एका पार्टची व्हॅल्यू जर 24 झाली असेल तर ह्या 3 पार्टची व्हॅल्यू किती? डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन पण करता येतं. म्हणजे इथे 24 म्हणजे 3 पार्टची व्हॅल्यू किती? जर असं नसेल समजत तर असं लिहून घ्या ना रे, प्रॉब्लेम काय?
डायरेक्ट. म्हणजे 72. म्हणजे 12 वर्षानंतर राधाच्या आईचं वय 72 आहे. मग मला सांगा, 12 वर्षानंतर जर राधाच्या आईचं वय 72 असेल, तर 12 वर्षापूर्वी म्हणजेच प्रेझेंट 12 मायनस करून टाकू 60, म्हणजे राधाच्या आईचं आजचं वय 60. मग तुम्ही म्हणाल ही लाईन कशासाठी दिली? दाखवासाठी दिली होती. आपको गुमराह करने के लिए. गाईस, आपको गुमराह करने के लिए. तर कधी कधी प्रश्नामध्ये काही ओळी अशा असतात की ज्याचा क्वेश्चनशी काहीही संबंध नसतो. हे समजलं पाहिजे. तर मला सांगा, इथे मी जे काही आज 7 क्वेश्चन तुमच्यासोबत वयवारीचे एजेसचे डिस्कस केले आणि जी सुरुवात आपण केली विदाऊट एक्स मेथडने क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, ठीक आहे, तर ती तुम्हाला आवडली का? आणि एजेसच्या क्वेश्चन्सला कसा न्याय द्यायचा आहे हे आजच्या व्हिडिओमधून एक फक्त झलक होती. आपल्याला याच्यापेक्षाही खूप डिफिकल्ट क्वेश्चन्स घ्यायचे आहे रे. पण आपल्या चॅनलची ही सुरुवात आहे आणि सुरुवात कठीण पासून होतं का? नाही. आपला जो क्राऊड असणार आहे हा सगळा बेसिक पासून अभ्यास करणारा ते कठीण पर्यंत अभ्यास करणारा असणार आहे. तर सगळ्या क्राऊडला अनुसरून आपण जे व्हिडिओ देत आहे, जसं तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ माझे बघितले असाल की ज्यामध्ये मी बरेचशा कॅल्क्युलेशन टेक्निक्स दिलेल्या आहे तुम्हाला, की ज्यामध्ये म्हणजे कमीत कमी वेळेत मॅक्झिमम कॅल्क्युलेशन कसं झालं पाहिजे हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा गाईस. आणि असेच व्हिडिओ जर बघायचे असेल तर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पुन्हा अशाच व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईस.